मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीलामृत अध्यायमधला शेवटचा अध्याय, 14वा अध्याय। तर सर्वांनी खूप जणांनी पारायण केले तर आपल्याला भगवान शिवाचा साक्षात आशीर्वाद प्राप्त झाला। आपल्यावर कोणतेही संकट आता येणार नाही आणि भगवान शिव संकट येऊ पण देत नाही आणि सर्व संकटे ते स्वतः सर्व होडवून घेतो। तर अशा या भगवान शिवाच्या लीलांचे कथेंचे अगाध वर्णन आहे। तर माझे तर हे पारायण चालूच आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की दररोज माझे व्हिडिओ बरोबर येऊन जातात। तर आज सकाळी काय झाले की लाईट गेली असल्यामुळे मी पाणी म्हणजे जे तापवायची जी आमची हे तापेली तर त्याच्यावर ठेवलेले होते। तर 2 बघूने पाणी भरलेले फुल कडक एकदम बाल्टीत घेतले। माझ्या सासूबाईंना आंघोळीसाठी टाकत होती मी। बाथरूमचा रस्ता म्हणजे बाथरूममध्ये बाल्टी ठेवेल 2-3च पाऊल राहिलं होतं। वरून पाणी खालून आणलं मी शिडींवरून, पण पाणीची बाल्टीची जी कडी आहे मधूनच अचानक तुटली आणि खूप कडक पाणी होतं। एकदम गरम पाणी एवढं होतं की म्हणजे अक्षरशः पायावर अंगावर जर पडले तर फोडं उठून येतील। तर भगवान शिवाने हे माझ्यावरचं संकट सर्व स्वतःवर ओढून घेतलं आणि मला थोडेसे सुद्धा ते गरम पाणी पूर्ण थंडगार लागत होतं। जरासा बी पायाला लाल माझा पाय पडला नाही, गुडघे पायांवर पोटांवर पुरं पाणी सांडलं गेलं, पण थोडीशी पण मला इजा झाली नाही। आग काय राहते गरम पाण्याची, या गरम भाजी तेलाची किती आग होते, तर मला 1 सेकंद सुद्धा आग समजली नाही। कारण की माझं भगवान शिवाच्या प्रती दृढ भक्ती होती, दृढ पारायण मी तुमच्यापर्यंत मनापासून पोहोचत होती। तर सर्व संकट माझ्या भगवंताने, माझ्या शंकराने ओढवून घेतला। आज शेवटचा अध्याय होता। भगवान शिव शंकराला माहिती आहे की माझे भक्त तळमळीने माझी सेवा करतात आणि निस्वार्थपणे सेवा करतात। आपल्याला पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, काही भगवान शिवाकडून आपण मागत नाही। तो देणारा आहे, त्याला सर्व काही आपल्या मनातलं माहिती आहे। आपल्याला काय पाहिजे नाही पाहिजे, त्याला मागून आपल्याला काय भेटणार आहे। मांगे न मिले भीक, बिन मांगे मिले मोती। आपण बिना मागेने सर्व काही त्यांच्या निस्वार्थ सेवा पारायण करत आहे। तर भगवान शिव आपल्याला छप्पर फाडून देईल, ते छप्पर फाडून देईल तेव्हा देईल, पण एवढं मोठं संकट माझ्यावरचं ओढवून घेतलं ही सर्वात मोठी गोष्ट आहे। आणि नंदी पक्ष, नंदी नवरात्र आणि महाकालेश्वराची नवरात्र चालू होती। कारण की माझा हर एक सेकंड, हर एक मिनिट भगवान शिवाच्या प्रती मी त्यांच्या ध्यानामध्ये, त्यांच्या मनामध्ये विचार करत राहते की आज भगवान शिवाची कशा प्रकारे मी सेवा करू, कोणत्या प्रकारे भगवान शिव चांगले दिसतील। ज्याप्रमाणे आपण सजवतो, आपल्या स्वतःला गजरा लावतो, लिपस्टिक लावतो, खूप छान तयारी करतो, तसे देवाप्रती त्यांचा शृंगार फुला फळांचा आहे। तर ते कसे चांगले दिसतील हे मनामध्ये फक्त माझं ध्यान असतं की मी आज शिव मंदिरात जाईल, जाळे घेईल, खिडक्या पुसेल, दरवाजाला तोरण लावेल, आज भगवान शिवाचा कशा प्रकारे अभिषेक करू। भगवान शिव खूप खरं म्हणजे खूप जण पाणी टाकून चालले जातात, तर आज त्यांची कशा प्रकारे मला आंघोळ घालायची आहे। कोणी नाही राहणार तेव्हा दुपारी मी त्यांची आंघोळ घालायला जाईल, झाडू पोछा करायला जाईल। माझ्या घरामध्ये बाई आहे झाडू पोछाला, पण मंदिराचा झाडू पोछा मी स्वतः करते। कारण हे पुण्य महापुण्य आहे। जो मंदिराचा झाडू पोछा झाडे जमटे, मंदिरावरची शिव मंदिरावरती जी जयाविशेरा शांबरी बाली देवतली जी घडली आपण लटकवलेली असते, जी आपण घागर तिथं लटकवलेली असते, तिला दररोज चांगले स्वच्छ करायचे, पितांबराने लिंबू लोण घेऊन चांगली स्वच्छ करायचे। भगवान शिवाची चांगले दुधाने मधाने दयाने अभिषेक दोघी हातांनी रगडायची। नंदीला चांगला अभिषेक घालायचा। शिवाचं चौकट आजूबाजू स्वच्छ साबणाने घासून घ्यायचे। दिवे आरास रांगोळी धूप दीप नैवेद्य दररोज साखर आणि दूध नैवेद्य द्यावे, याच्याने लक्ष्मी प्रसन्न होते। ताटात पूजा महात नाही एवढी पूजा घेऊन जायची आणि छान शांततेने मस्त पूजा करायची आणि ओम नमः शिवाय फक्त बोलायचं। त्याच्यात स्वार्थ नावाचं काही पाहिजे नको। ज्या वेळेस आपण भगवान शिवाची पूजा करतो स्वार्थ त्याच्यात पाहिजे नाही, निस्वार्थपणे सेवा करा। तो वाटेल तो भक्ताला भोळा साम सदाशिव देऊन टाकेल आणि झोपडीची महल करून टाकेल, यात शंका मुळीच नाहीये। मागणार तर मिळत नाही,
आणि न मागलेलं राहिलं तर आपल्याला भरपूर काही मिळतं. पण मनातल्या इच्छा पण भगवान शिवाला आपण सांगायच्या जरुरी नाही आहे. आपण एवढा अभिषेक केला आहे, शृंगार केला आहे, तर हे देवादिदेवा महादेवा मला काही नको, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू दे, माझ्या परिवाराचा तू सांभाळ कर, सुरक्षा कवच बनून तू माझ्यासोबत राहा. एवढं पण बोलले तर त्याच्यात सर्व काही येऊन जातो. आणि जर तू मला सुख देणार असशील तर माझे नातू सोन्याच्या वाटीमध्ये दूध पेव, असं तू तुझा आशीर्वाद राहू दे. त्याच्यात सर्व काही येऊन गेले. काही पैसा मागायची जरूरत नाही, मान प्रतिष्ठा मागायची जरूरत नाही. सोन्याच्या वाटीत आपले नातू दूध पितील याच्यापेक्षा काय मोठे आहे, धन्य आहे. आपण त्यांना बघू शकू, आम्ही त्यांना सोन्याच्या वाटीमध्ये दूध पिताना बघू, असा तू आम्हाला आशीर्वाद दे. त्याच्यात सर्व काही येऊन गेलं. जास्त बोलण्याची गरज नाही. भोळा साम सदाशिव आपल्याला सर्व काही देऊन टाकेल. तर असा हा माझा आजचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला. तर आता आपण भोळ्या साम सदाशिवाचा शेवटचा अध्याय, शेवटचं पारायण, 14वी कथा, 14वा दिवस. आज महाशिवरात्रीचा दिवस. तर सर्वांनी या भोळ्या साम सदाशिवाचा शेवटचा अध्याय ऐकण्याचे करावे. महाशिवरात्री व्रताचे कथाचे पारायण आपले आज समाप्त झाले. तर पार्वती मातेने भिलिनीची रूपाची कथा खूप छान आहे. भगवान शंकर आणि पार्वतीच्या रूपाची कथा आहे. सर्वांनी ऐकावी शेवटपर्यंत. एक कैलास पर्वताला फेरी मारल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. एक दिवस काय झाले, भगवान शंकर आणि माता पार्वती दोघे सारीपाट खेळायला सुरुवात केली. मध्येच नारायण मुनी आले. नारद मुनी दोघांमध्ये खेळ बघता बघता वीणा वाजवत नारद मुनी तेथे आले. दोघांमध्ये रंगलेला खेळ पाहत बसले. खेळ बघता बघता ते असे म्हणाले, अहो देवेश्वरा शंकरा, असा खेळ म्हणजे मिळमिळीत वाटतो बुवा. काहीतरी पण लावून खेळायला हवे, तरच त्यात मजा. शंकर पार्वती दोघांना ही कल्पना फार आवडली. जो जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याने द्यावी असे ठरवले. सोंगाट्याचा डाव टाकला. पहिला डाव अर्पणेने म्हणजेच माता पार्वतीने जिंकला. शंकराचे व्यागामृतीने जिंकून घेतले. तेव्हा ते पाहून नारदाला हसू आले. दुसऱ्या डावासाठी सोंगाट्या टाकण्यात आल्या. तो दुसरा डावही भवानीने जिंकला आणि शंकराचे गजचर्म तेथे काढून घेतले. आणि मग मज्जाच झाली. आणि सोंगाट्याचा डाव टाकत प्रत्येक डाव पार्वती मातेने जिंकला होता. असे एकामागे एक असे डाव जिंकत शंकराची कौपिन आयुध भूषणे सर्व काही माता पार्वतीने काढून घेतली आणि शंकर अगदी दिगंबर झाले. तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, तूच सगळे डाव जिंकून घेतले, मला अगदी नग्न केले, तू स्पेशल पराभव केला. त्याबरोबर गदा हसून नारद मुनी म्हणाले, शंकरा, एका स्त्रीने तुम्हाला जिंकून घेतले. अरे रे, आतापर्यंतचा तुमचा महिमा अगदी फुकट आहे. ही सर्व सृष्टी मायाधीन आहे. स्त्रीची पार्वतीची माया आहे. हेच खरे, तू निर्गुण निराकार, तुला काय करता येणार म्हणे. हे सर्व चराचर या स्त्रीच्या स्वाधीन आहे. तुला तिने सगुण रूप दिले आहे, म्हणूनच तुला हे मोठेपण मिळाले. नाहीतर तुला कोण विचारत होते. हे शंकरा, अरे आता तू मायाचा झालास, मायाधीन झालास. मग आता माझ्या भक्तांना तू काय सांगशील बरे. असे बोलून हळूच कळ लावून नारद मुनी तेथून निघून गेले. त्याचे असे टोचणारे बोलणे ऐकून शंकर रुसले व सर्व संग परित्याग करून निघून जाऊन लपून बसले. कोणाला त्याचा पत्ता अजिबात सापडेना. जगदंबा आपल्या सर्व मैत्रिणींना घेऊन एकूण मनात फिरून आली. डोंगर, दऱ्या, मठ, गुहा सगळीकडे अगदी झळून शोधले, पण शंकर काही सापडले नाहीत. सर्व तीर्थस्थाने शोधली, पण शंकराचा पत्ता लागेना. डोळे मिटून सतत ध्यान करणाऱ्या, नग्न राहून मौन व्रत धरून सतत चिंतन करणाऱ्या, सतत फक्त 1 किंवा 2 पायावर उभे राहून फक्त वायूवर जगणाऱ्या, अशा विविध प्रकारे तपस्या करणाऱ्यांना अनेक तपस्व्यांनी पार्वतीने शंकराचा ठाव ठिकाणा विचारला, पण त्यांनाही तो काही सांगता आला नाही. 64 कला आणि 14 विद्या सगळ्या एकत्र करून यज्ञ याग करून शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही फसला. जेथे अनंत शक्तीची स्वामिनी असलेली पार्वती माता दमली, तेथे तिच्याहून सामान्य असणाऱ्या इतरांची काय कथा. शिवस्वरूप आपल्या दृष्टीस पडण्यासाठी अनेक देव देवता तप करीत होते. सगळे वेदविद्या प्रयत्न करीत होते. ऋग्वेदाने कर्मयोग समजावून सांगितला. यजुर्वेदाने नवनवीन गोष्टीचे ज्ञान दिले. अथर्ववेदाने उत्तम प्रकारची उपासना शिकवली. सामवेदाने न्यायशास्त्र सांगितले. सर्व वेदांनी मिळून एकच सांगितले, ईश्वर हा सर्वात सामर्थ्यवान आहे. जीव हा फार लहान आहे. तो ईश्वर सारखा कधीच होऊ शकत नाही. ईश्वराचे पद तो कधी घेऊ शकत नाही. भीमस्कांनी कर्म मार्ग सांगितला आणि सख्यांनी आपला प्रकृती पुरुष विभाग समजावून सांगितला. पातंजलीने योगशास्त्र सांगितले. व्याकरणात विविध शब्द विभागांची माहिती
पार्वती दिली आणि सर्व उरले, जे म्हणजे ब्रह्म होय. म्हणूनच आज शंकर आणि ब्रह्मनंद होय. वेदशास्त्रांना हा अगम्य सापडेना, अत्यंत कठीण आहे. अशा या प्रत्यक्ष ब्रह्मनंद असणाऱ्या शंकराच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारत पार्वती घनदाट अरण्यात फिरू लागली. शेवटी काकुळ तिला घेऊन शंकरांना शरण जाऊन म्हणाली, प्राणवल्लभा, नारदाने आपल्यास खिजवले आणि मी हसले, ही माझी चूक झाली. त्याबद्दल मला क्षमा करा, पण मला आपले दर्शन द्या. शेवटी सर्व तत्वे शोधता शोधता एकदम त्याप्रमाणे साक्षात्कार व्हावा, त्याप्रमाणे अचानक हिमालय स्वाद सुखात तल्लीन झालेले शंकर पार्वतीला दिसले. वा सवारी, माझ्या माहेरी येऊ राहिली काय? हिमालयाचे म्हणजे सासऱ्यांच्या गोड मायेत पहा, जावयाची कशी डोळे मिटून समाधी लागली आहे. पार्वती मनाशी बोलू लागली. सासरच्या घरी डोळे मिटून शंकर तल्लीन होऊन बसले होते. अर्पणेने मनाशी विचार केला, माझ्या याच रूपात जर मी त्याच्याजवळ गेले तर शंकर नक्की चिडतील, तेव्हा ते बदलता येणार नाही आणि बदलायला हवे. पण मग कोणते बरे वेश घ्यावा? हे डोंगरात बसलेत म्हणजे डोंगरातल्या भिलिनीचा वेश घ्यावा झाले. मनात येताच अर्पणेने आदिवासी भिलिनीचे रूप धारण केले. ती मोरांच्या पिसांचे सुंदर वस्त्रे नेसली आणि फुलांचा सुंदरसा शृंगार करून ती शंकराजवळ गेली. तेथे जाऊन तिने गोड आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणता म्हणता पैंजनाच्या झंकारात नृत्य सुरुवात केली. अत्यंत मधुर आवाजात गाणे व उत्तम नृत्य ती करत होती. अप्सरा, यक्ष, किन्नर सर्व विमानात बसून पार्वतीचे नित्य गायन ऐकत होते आणि ऐकून ते नित्य पाहून ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. तिचे स्वर्गीय गाणे ऐकून वनातील सर्व श्वापदे आपले वैर विसरून गेले. खाणे सोडून तिच्या भोवती येऊन बसले. गाणे ऐकू लागले. नद्या आपले वाहने विसरल्या. वारा एकदम स्तब्ध झाला. पृथ्वीचा भार दूर फेकून देऊन वर येऊन गाणे ऐकावे असे शेषाला सुद्धा वाटू लागले. पार्वतीचा अंगाचा सुवास दाही दिशात पसरला. अत्यंत तल्लीन होऊन नृत्य करताना पार्वती चेहऱ्यावर सुंदर सुंदर भाव दाखवित होते आणि ते पाहण्यासाठी निरनिराळे रूपे घेऊन देवसुद्धा स्वर्ग सोडून पृथ्वीवर उतरले होते. चंद्रकिरणांनी आपली शीतलता आणि सूर्यकिरणांनी आपली दाहकता पूर्णपणाने सोडून दिली होती. देवांच्या सर्व स्त्रियाही अगदी तन्मय होऊन पार्वतीच्या नित्य गायन पाहत होत्या. आधी मायाची माया प्रत्यक्ष देवही जणू शकत नाही, तर मग तिचे वर्णन इतरांनी कसे करावे बरं? भिलीन रूपी पार्वतीचे दात हिऱ्यांसारखे अत्यंत तेजाने लखलखत होते. दगड घोड्यावर सुद्धा ते तेज पडले की तेही हिऱ्यांसारखे जगमगू लागत असत. अंगाचा सुवास आकाशात सर्वत्र गोंधला होता. जेथे तिची नाजूक पावले पडत तेथे सुंदर सुवासिक कमळे उगवत आणि त्यांच्या आकर्षणाने लुब्ध होऊन वसंत ऋतू तेथे फेऱ्यावर फेऱ्या घालीत होता. अगदी विजेसारखे तिचे अंग लावत होते. विजेसारखे तेज पसरले होते. शेवटी शंकरांनी आपले डोळे उघडले. त्यावेळी पार्वती नृत्य करीतच होती. तिच्या हातातील कांकणे आणि पायातील पैंजण तिला चांगल्या प्रकारे साथ करीत होते. आपल्या सुंदर भुवयातून कटाक्षरूपी नजरेचे वाण फेकून तिने शंकराला जखमी केले. त्याचे मन जिंकले. शंकर भिलिनीकडे आकर्षित झाले आणि आपले तप विसरून भिलिनीची चौकशी करू लागले. हे सुंदरी, तू खरोखरच कोण आहेस? तुझ्यासारखी सुंदर स्त्री अद्याप मी त्रिभुवनात पाहिली नाही. तुझा सुंदर मुखचंद्रमा पाहून चकोराप्रमाणे मी अत्यंत घायाळ झालो आहे. तू माझ्याशी विवाह कर. तुझ्या स्पर्शासाठी अत्यंत आतुर झालो आहे. खरोखरच तू माझे हरण केले आहे, त्यामुळे तुझा बनलो आहे. उमेसारखी खूप सुंदर पत्नी आणि कैलाससारखे सुंदर घर सोडून तुम्ही येथे येऊन बसला. मी तर परणारी आहे. मग मी तुमच्याशी विवाह कसा करू शकेन? तुम्ही तपस्वी म्हणता, येथेही तप करता होता, पण तुम्ही स्वतःचे मन अजून जिंकले नाही. मग तप कशाला करता? यावर पिनाकपाणी म्हणाले, हे त्रिभुवन सुंदरी, त्या दुर्गेवर रागावून तर मी इकडे निघून आलो आहे. आता मला तुझे तोंडसुद्धा बघण्याची मुळीच इच्छा नाही. स्वप्नात सुद्धा मला तुझी गोडी ही आठवण येत नाही. अहो, पण माझा नवरा तर फार रागीट आहे. त्याला जर हे कळाले तर तो खूप रागवेल आणि रागाच्या भरात तो सारे त्रिभुवनसुद्धा जाळून टाकेल. असू दे, तो रागीट असला तर, पण मग मला त्या पार्वतीचा राग झाला. ती अतिशय कठीण हृदयाची स्त्री आहे. आपल्या वडिलांच्या दक्षाच्या घरी मी नको नको म्हटले तरी गेली आणि अपमान झाल्याबरोबर रागावून दक्षाच्या यज्ञकुंडात तिने उडी टाकली. नंतर मग या हिमालयाच्या पोटी तिने पुन्हा जन्म घेतला. माझ्या प्राप्तीसाठी केवढे मोठे तप केले आणि शेवटी माझ्याशी विवाह करून मोकळी झाली. ती फार कपटी बाई आहे. खरोखरच तुला माहीत नाही. शंकर पुढे येत म्हणाले, मी तर असं ऐकले आहे की तिच्यापेक्षा तूच जास्त कपटी आहेस. खरं तर ती भोळी भवानी बिचारी फसली. महाराज, दुर्गेसारखे अत्यंत गुणी आणि अतिशय सुंदर राणी सोडून तुम्ही या वनात फिरता. दुसऱ्यांच्या बायका पाहून त्यांना आपल्या
जाळ्यात होडू पाहता अशा वृत्तीला तुम्हाला म्हणावं तरी काय. खरं तर सृष्टीचा घडामोडी करण्याचे सामर्थ्य त्या बयेत आहे. शुंभ निशुंभासारखे राक्षस तिने त्यांच्याबरोबर मोठ्या पराक्रमाने युद्ध करून मारले आहेत. पण हे सुंदरी आता प्रत्यक्ष पार्वती जरी येथे आली तिने जरी भ्रम होऊन अगदी पाया पडून प्रार्थनाही केली तरी मी कैलासावर अजिबात परत जाणार नाही. तुझ्या जवळच राहीन. तिच्याबरोबर मुळीच बोलणार नाही. तू नेशील तिकडे येण्याला आता मी तयार आहे. तू म्हणशील ते ऐकून तू माझ्याशी विवाह कर. शंकर भिलिनीला म्हणाले आणि आणखी तिच्याकडे सरकले. तेव्हा भिलीन त्याच्यापासून आणखी दूर सरकत म्हणाली, अहो, त्या पार्वतीने 2 वेळा तुमच्याशी विवाह केला तरीही तिला तुम्ही सोडून निघून आलात. मग तिच्या पुढे माझा तर काय पाड. मला सोडून तुम्ही केव्हा पटकन निघून जाल तिला अजिबात समजणार सुद्धा नाही. तूच पण लावून तिच्याशी खेळलास आणि आपले सर्व हारलास. त्याला भवानी तरी काय करणार. आता शंकर काहीच बोलले नाहीत. भिलीन तशीच नृत्य करीतच होती. तिला आलिंगन देण्यासाठी आपले दोन्ही भाऊ पसरून शंकर पुढे सरकले. तशीच अंबा त्याच्या पुढे तोंड फिरवून भराभर पुढे चालू लागले. अगं सुंदरी, जरा मागे वळून तर बघ. मी तुला टाकून खरोखर कुठेही निघून जाणार नाही, वचन देतो. पण जरा थांब. तरी पार्वती लगेच थांबली आणि लाडी खसून म्हणाली, मग असे करा, तुम्ही माझ्या घरी या. मग मी तुमच्याशी नक्की विवाह करीन. जरूर चल, मी आत्ताच तुझ्याबरोबर येतो. असे म्हणून शंकर तिच्या मागोमाग लगेच चालू लागले. पार्वतीने अशा रीतीने शंकराला भुलवून कैलासावर आणले, सिंहासनावर बसवले आणि मनापासून षोडोपचारे पूजा केली. मग शंकराच्या गळ्यात माळ घातली आणि शंकराचे चरण घट्ट पकडले. शंकर आश्चर्यचकितीने भिलिनीकडे पाहू लागले. तेव्हा देवीने आपले मूळचे खरे स्वरूप प्रकट केले आणि आता दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. पार्वतीने आपला राग घालवण्यासाठी पूर्णपणे फसवले आणि त्यांनी ओळखले. नंतर शंकरांनी हसून पार्वतीला आपल्या जवळ घेतले. जशा रीतीने पार्वतीने रुसलेल्या शंकराची समजूत घालून त्याला कैलासावर आपल्या घरी परत आणले. सूत व शौनिक इतर ऋषींना ही कथा सांगत होते. पुढे काय झाले. असेच एकदा शंकर पार्वती बोलण्यात अगदी दंग झालेले असताना नारद मुनी वीणा वाजवत तेथे येऊन उभे राहिले. पार्वतीने यावेळी त्यांचा यथाचित आदर सत्कार केला. सत्कार स्वीकारल्यानंतर शंकराशी गप्पा मारता मारता नारद मुनी तेथे आले. हे विश्वनाथा, तुझे पुष्कळ चांगले भक्त मी पाहिले, पण खरोखर राजा श्रीयाळासारखा श्रद्धावान भक्त एकदाच म्हणायला हवं. तो खूप गंभीर, अतिशय उदार आणि सदाचरणी आहे. आपल्याकडे आलेल्या शरणागताला कृपाळू मनाने क्षमा करणारा आहे. 10,000 वर्ष त्याने अन्नछत्र चालवले आहे आणि तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला इच्छा भोजन देतो. तेथे चटकन मिळणारी वस्तू ही एखाद्याने जर मागितली तर खूप प्रयत्न करून राजा श्रीयाळ त्याच्यासाठी ती वस्तू घेऊन येतो आणि अतिथीला संतुष्ट करतो. अशी त्यांची सर्वत्र कीर्ती आहे. आणि विशेष म्हणजे तुझा फार मोठा अनन्यसाधारण भक्त आहे. मी आताच कांतीनगरीतून आलो असल्याने मला सहज राजा श्रीयाळाची आठवण झाली. एवढे बोलून झाल्यावर थोड्या वेळाने नारद मुनी निघून गेले. शंकरांनी ठरवले की आपल्या असल्या भक्तांची राजा श्रीयाळाची परीक्षा घ्यायची. मग शंकरांनी काय केले, स्वतः अतिशय घाणेरडे रूप धारण केले आणि अतिथी म्हणून श्रीयाळ राजाच्या दारात तो उभा राहिला. अतिथी अतिशय कोपिष्ट दिसत होता. त्याचे बोलणेही कठीण होते. आपल्या दारामध्ये अतिथीचा आवाज ऐकून राजा श्रीयाळ व चांगुना दोघेही नवरा बायको घराबाहेर आले. त्यांनी त्या अतिथीचे पाय धरले. तुम्ही मला इच्छा भोजन देणार आहेत का? तरच माझे पाय धरा, नाही तर मी तुमचे सत्व घेऊन आलो असता तसाच परत जातो. आपण मला म्हणाल तसे भोजन तयार करवतो, असे त्या राजाने सांगितले. आज चलाव, हे याचकाचा आपल्या घरात प्रवेश करावा. अतिथी पूजा, इच्छा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण आपली इच्छा सांगावी, असे नम्रपणे म्हणून राजाने अतिथीला आत नेले आणि आसनावर बसवले. त्याचे अत्यंत कठोर शब्द ऐकत षोडोपचारे पूजा केली आणि हात जोडून त्याला राजाने म्हटले, आज्ञा व्हावी, लगेच आपण त्याप्रमाणे घडेल. मला नर मासाने भोजन हवे आहे. मला नर मासाचे जर भोजन असेल तर मी ते खातो, असे सांगितले. तू कुणाला तरी धरून आणून मारशील, पण तसे वाटेल त्याचे नरमास मला नको आहे. अतिथी रूपी शंकर कठोरपणे राजाला म्हणाले. श्रीयाळ राजाला, महाराज, मी माझे मांस आपणास द्यायला तयार आहे. चांगुना राणी म्हणाली, महाराज, मी माझे मांस द्यायला तयार आहे. असे नम्रपणाने राजा आणि राणीने दोघांना भगवान शंकराला सांगितले. छे छे, माझा सुकुमार, राणीच्या मांसापेक्षा मी माझे मांस देतो. त्याचा आपण स्वीकार करा.
राजा शियाळ म्हणाला, हे पा, तुम्ही दोघं अत्यंत पवित्र आहात, परंतु याचकाचे माता पिता आहात, तेव्हा तुम्हाला मी खाऊन टाकले तर अन्नछत्र कायमचे थांबेल, म्हणून तुमचे मांस मला नको. परंतु तुमचा 5 वर्षाचा 32 लक्षणे युक्त असलेला तुमचा सुंदर मुलगा, एकुलता एक असा चिलया बाळ आहे ना, त्याचे मांस मला हवे आहे, ते मांस मला चालेल, असे भगवान शंकरांनी सांगितले. अतिथीचे बोलणे ऐकून दोघांच्या डोळ्याला क्षणभर अंधेरी आली. मन एकदम बधीर झाले. माया मोह क्षणात अगदी दूर झाला. श्रीयाळ राजा अतिथीला म्हणाला, माझा बाळ मी तुम्हाला देऊन टाकला, घेऊन जा. मी काय जंगलातला वाघ आहे का लांडगा आहे? तुझा मुलगा नेऊन मी काय त्याला कच्चा खाणार आहे का? त्याचे मांस शिजवून तुम्ही मला आनंदाने वाढा. तुम्ही जर रडू लागलात तर मी पानावरून उठून निघून जाईल, त्याबरोबर तुमचे सत्वसुद्धा चालले जाईल. शंकर कठोरपणे म्हणाले. अश्रू पुसून चांगुणा राणी उभी राहिली. तिने बाहेर खेळणाऱ्या चिमण्या बाळाला, 5 वर्षाच्या बाळाला हाक मारली. बाळ धावत धावत आत आला. आल्याबरोबर आई वडील आणि अतिथी सर्वांना बाळाने नमस्कार केला. आईला म्हणाला, मला का बोलवलेस आई? हे पहा, आपले अतिथी भोजनासाठी तुझे मांस मागत आहे. त्यांना संतुष्ट करण्यासाठी बाळा मी तुझी हाक मारली आहे. एवढेच ना, हा माझा देह मी कधीचा शिवाला अर्पण केला आहे. त्याचा मला मुळीच मोह नाही. हा देह जो आहे हा नश्वर आहे. मी कधीचा शिवाला अर्पण केला आहे. अशा त्या 5 वर्षाच्या चिलया बाळाने आपल्या आईला सांगितले, मला खाऊन जर अतिथी महाराज प्रसन्न होतील, संतोष होतील, तर प्रत्यक्ष शंकरच माझ्यावर खुश होतील आणि प्रत्यक्ष शंकरच माझं मांस खातील, असे या चिलया बाळाने सांगितले. मी यासाठी तयार आहे आई, तू माझा प्राण घे आणि त्या अतिथीला माझे भोजन म्हणून वाढ. चांगुनेने आपल्या बाळाला कडेवर उचलून आत नेले. खूप सारे पापे घेतले. त्याला हृदयाशी घट्ट धरून चुंबन केले. त्याला चेहऱ्यावर, आई मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईल, तू रडू नको, तू शोक करू नको. त्या अतिथीला उशीर होईल, मला ठार मार आणि त्या अतिथीला संतोष कर. आपल्या मनातील मायामोह दूर सारून चांगुनेने चिलया बाळाला ठार मारले. मात्र त्याचे शिर तिने तसेच एका बाजूला ठेवले आणि हात पाय पोट मांस काढून घेतले आणि स्वयंपाक केला त्या मासेचा. अतिथी देवांचा भोजनाला चलावं. आपल्या इच्छेप्रमाणे आमचा एकुलता एक बाळाचे मांस आम्ही भक्षण करून संतुष्ट तुम्ही व्हावे. अनंत ब्रह्मांडाचा समाचार घेणाऱ्या भगवान शंकराने चांगुनेने आपल्या मुलाचे शिर ठेवून दिले आहे हे समजल्याशिवाय थोडेच राहणार. नाटकी शंकर न जेवता तसेच उठून चालायला लागले. राजा श्रीयाळ व चांगुन्याने त्यांना अडवले आणि असे रुष्ट होऊन जाण्याचे कारण विचारले. आमच्या हातून आम्ही अपराध घडला का असे विचारून क्षमा मागितली राजाने. मानवाच्या सर्व गात्रात शिर हे अतिशय मुख्य असताना तुम्ही ते शिर घरातच ठेवलेले आहे, असे भगवान शंकरांनी त्या राणीला सांगितले. अतिथी महाराज, आम्ही ते शिर कमळही आनंदाने शिजवून आपल्याला वाढतो, रागू नका. आमच्या अज्ञानामुळे काही चूक झाली असेल तर क्षमा करा, असे नवरा बायकोंनी क्षमा मागितली. अतिथी पुन्हा आसनावर येऊन बसला. त्याने त्या चांगुन्याला ते चिलया बाळाचे शिर बाहेर आणून त्याच्या देखत उखळात घालून कांडायची आज्ञा दिली. पुन्हा एकदा कठोरपणे बजावले. जर तुझ्या नेत्रात अश्रू जर आले तर पुत्र गेलाच आहे, तर सत्वसुद्धा जाईन, असे भगवान शंकरांनी त्या राणीला सांगितले. चांगुन्याने हृदयावर दगड ठेवला. आनंदाने आतून चिलया बाळाचे शिर आणले. निजसत्वाचे उखळ घेतले. करून धैर्याची हातात मुसळ घेतली आणि ते शिर कांडायला सुरुवात केली. अतिशय निर्धाराने ती बाळाचे शिर कांडत होते. राजाचे अगत्य चांगुनेचा निर्धार पाहून अतिथीरूपी शंकर मनात अतिशय सद्गदित झाले होते. पण तरीही त्यांनी गाणी गात गात, हे काम निस्ते काम कर, नुसते मुकाट्याने कोंडू नकोस, गाणी सुद्धा गा, असे भगवान शंकरांनी सांगितले. ती कोमल हृदयी अतिशय सुकुमार अत्यंत सुंदर असा चांगुना अतिथीच्या आज्ञाप्रमाणे गाणे गाऊ लागली. गाण्याचा आशय असा होता की, हे सुकुमार चिलया बाळा, माझ्या उदरी तू आलास आणि मी खरोखर धन्य झाली आहे. सुकुमारा, माझे मुसळाचे घाव तुझ्या मस्तकाला लागत आहे. मला त्याची पूर्णपणाने जाणीव होत आहे. आता तुझ्याशिवाय खरंच मी भिकारी झाली रे, अतिशय दुबळी झाली आहे रे. मला आता पुन्हा पाना फुटला आहे. कंचुकी बाहेर दुग्धधारा वाहत आहे. त्यांच्या भूमीवर अभिषेक होत आहे. बाळा, हे अतिथी आता जेवण करून राजद्वारे बाहेर गेले की मी या देहाचा त्याग करेन आणि तुझ्या मागोमाग लगेच येईन. बाळा, तू एकटाच कैलासाच्या वाटेने कशाला जात आहेस? थोडा वेळ रस्त्यातच थांब आणि मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहे. मला पण तुझ्या बरोबर घेऊन चल. तू एवढे मोठे पुण्य प्राप्त
प्राप्त करून प्रत्यक्ष कैलासाची प्राप्ती करून घेतली आहेस. मी सुद्धा तुझ्याबरोबर खरोखर माझा जन्म उद्धार करून घेईल आणि कैलास लोकाची मी पण प्राप्ती करून घेईल. पाण्या वाचून जसा एखादा मासा तडफडतो तशी मी तुझ्या वाचून तडफडत आहे. मी अशी क्रूर बनली आहे. आता मी लोकांना तोंड तरी कसे काय दाखवू, मला आज लाज वाटत आहे. तू जर जीवनाचे सार्थक करून खरोखरच करून घेतलेस आणि शिवपदास येऊन पोचलाय, या संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखा बाळ शोधून सुद्धा सापडणार नाही. नंतर चांगुण्याने चिलयाचे शिर शिजवले. अतिथीला राजा राणी बाहेर जाऊन परत एकदा जेवायला चला असे विनंती केले. अतिथीने यजमानाला म्हणजेच राजा श्रीयाळाला आपल्याबरोबर जेवायला चल असे सांगितले. आपल्या मुलाचे मांस आपण कसे खाणार म्हणून क्षणभर राजा थांबला. तेव्हा चांगुना राणी धीराने म्हणाली, नृपश्रेष्ठा, आता तुम्ही आपले सत्व जाऊ देऊ नका. आपल्या घरी आलेल्या अतिथीला विनमुख पाठवू नका. मी 9 मास बाळाला उदरात जपलं, मग तुम्हाला त्याला 4 प्रहर आपल्या पोटात जागा द्यायला काय हरकत आहे? मी 9 मास माझ्या पोटात त्याला ठेवलेलं आहे, तर तुम्ही त्याचा मांस खाऊन 4 प्रहर त्याला पोटात ठेवा, काही हरकत नाही. चला अतिथीबरोबर जेवायला बसा. चांगुनीचे बोलणे ऐकून राजाही गुपचूप उठला. चांगुनेने ताटे भाडून आणली. तूही आमच्याबरोबर बस असे अतिशयाने म्हणताच तीही पाण्यावर बसली. एवढ्यात कठीण प्रसंगतही तेथे सत्व जाऊ देऊ नव्हते. आणखी एक परीक्षा घेण्याचे शंकराने मनात ठरले. पुन्हा अतिथी जेवायला थांबला. राजा राणी दोघंही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तेव्हा तो म्हणाला, तुमच्या घरी मी अन्न घेऊ शकत नाही. निपुत्रिक माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये असे आपल्याला शास्त्र सांगते. दिव्या वाचून जसे घर दिसते ते पुत्राशिवाय तुमचे घर दिसत आहे. एकदा नाक नसलेला चेहरा, फळे नसलेले वृक्ष, बिंबळे नसलेले डोळे उदास दिसतात, तसे तुमचे घर मला दिसत आहे. अतिथीचे असे बोलणे ऐकून चांगुना व्याकुळ झाली. आपला एकुलता एक मुलगा गेला, शेवटी सत्वही गेले. टावा फोडून ती आता जोरजोरात रडू लागली. देवा, माझा एकुलता एक बाळ, याच्याच इच्छेने मी अतिथीला भोजनासाठी अर्पण केला. त्याला मुसळी धरून त्याच्या शिर, डोके सर्व काही मीने काढले. आता मी पुत्र कुठून आणू? माझा बाळ तर उगाच गेला आणि माझे सर्व सत्व गेले. अरे शंकरा, तू आहेस तरी कुठे? तुला माझी दया कशी येत नाही रे? का दया नाही येत का? उमाकांता, आता लवकर ये, धाव घे आणि येथे ये. आमचा वंश संपला. आता बाळाला कुठे पाहू? चांगुनेचा तो मात्र शोक ऐकून अतिथीरूपी शंकराचे डोळे आता अश्रूंनी एकसारखे अश्रू गळू लागले. इकडे सर्व नगरात ही बातमी वाऱ्यासारखी पोचली. लोक दुःखाने रडत रडत राजवाड्याकडे धावत गेले. राजपुत्राचे गुण ऐकून रडत होते. यावेळी हा प्रसंग पाहण्यासाठी देवांच्या विमानांनी आकाशात दाटी केली होती. श्रीयाळ आणि चांगुन्यांची सर्व मनापासून स्तुती करत होते. आता शंकर पुढे आणखी काय करतात ते अतिशय उत्सुकतेने पाहत होते. अतिथी चांगुन्याला म्हणाली, हे सद्गुणी स्त्रिये, तुझी सत्वशीलता मला आवडली. मी संतुष्ट तुझ्यावर झालो आहे. तुला सर्वात काय प्रिय आहे ते मागून घे. या जगात मला सर्वजण पुत्रिक म्हणतील. माझ्या आयुष्यातला जो कलंक आहे तो मला घालवावा, मला दुसरे काही नाही. मग तू तुझ्या चिलया बाळाला हाक मार. अतिथीने, शंकर रूपी अतिथीने चांगुन्याला सांगितले, तुझी इच्छा पूर्ण होईल. आता तू तुझ्या बाळाला हाक मार. आपल्या देखत आपल्याच हातांनी मरण पावलेला हे माहीत असूनही अतिथीवर विश्वास ठेवून ती बाहेर गेली. बाळाला हाक मारली, चिलया बाळा, लवकर लवकर पळत ये बाळा. हा अतिथी तुझ्याशिवाय घास घेत नाहीये. तू कुठे गुंतला आहेस? माझा पाडसा धावत ये रे. आमचे सत्व तूच राख. तू आला नाहीस तर माझे प्राण आतून उडून जातील. लवकर ये चिलया बाळा, लवकर ये राजा. आणखी काय आश्चर्य! सूर्यासारखा तेजस्वी झालेला चिलया बाळ राजवाड्याच्या बाहेरून अंगणातून धावत धावत आईकडे आला. मायलेकरांची ते भेट पाहून राजा सियाळ प्रेमाने डोळे भरून आले आणि खूप ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. त्याने हात जोडून शंकराचे स्मरण केले. राजा श्रीयाळ सत्व परीक्षेत उतरला हे पाहून भगवान शंकरही मनापासून संतुष्ट झाले आणि अतिथी रूपी टाकून शंकर स्वतःच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी चिलयाला हृदयाशी धरले. सियाळ व चांगुरा शंकराच्या पाया पडली. सर्व देवांनी वरून पुष्पवृष्टी केली. सर्व नगरात आनंद वातावरण झाले. लोक राजवाड्याकडे धावत येऊ लागले. मंगलवाद्य वाजू लागली. चिलयाला राजाच्या गादीवर बसून प्रधानांच्या हातात सर्व राज्य कारभार देऊन शंकरांनी पाठवला. विमानात बसून राजा श्रीयाळ व राणी चांगुना शिवपदाला जाऊन पोचली. कांती नगरात सौख्याचा सागर उजबळला. श्रीधर स्वामी म्हणतात, असा हा ब्रह्मानंद अभंग होता. तो कधीच नाहीसा होत नाही. तो लवकरच कोणाला सापडत पण नाही, पण सापडला म्हणजे तो संपत पण नाही. अशी ह्या रीतीने हे 14 भुवनांचे 14 अध्यायांचे सार सांगण्यासाठी हे 14 अध्याय सांगितले होते. हे अध्याय म्हणजे 14 विद्यांचे सागर आहे, 14 रत्नांचा प्रकाश आहे. ज्यांनी 14 रत्नांचा प्रकाश ऐकला त्यांचे आयुष्य सोन्यासारखे होईल. हे अध्याय नुसते श्रवण केले, या वाचले, या आपल्या हातून लिहिले,
भक्तीने या ग्रंथाचे मनापासून निस्ते संरक्षण सुद्धा केले तर या अध्यायामुळे शंकरांना जरी निस्ता ध्यास लागला किंवा यातील अर्थातला अनुमोदन दिला, यापैकी काहीही केले तरी सर्वांना सारखेच फळ मिळेल. शिवशंकर त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या पाठीशी उभा राहील, त्यांच्यावर संकट कधीच येऊ देणार नाही, त्यांच्यावर कृपा करतील. अशा या भक्तांचे आईप्रमाणे रक्षण करतील. त्या भक्तांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, दीन दुगणी राजचोगणी तरक्की करतील. लक्ष्मी त्यावर प्रसन्न राहतील. जे जिथे जातील तिथे त्यांना सर्वदूर विजयाची प्राप्ती होईल. ताबडतोब सर्व काही इच्छा पूर्ण होतील. त्यांच्या मनातील सर्व चिंता व्याधी नष्ट होतील. दुःख दारिद्र्य दूर होतील. सर्व पापांचे 7 पिढ्यांचे पाप नष्ट होतील. ते पाप जळून भस्म होतील. शिवलोकाची प्राप्ती होईल आणि मोक्षाची प्राप्ती होईल. जिला पिता अकस्मात येऊन भेटेल असे ये, जिला पुत्र नसेल तिला पुत्र प्राप्ती होईल. पुष्कळ दिवस भेटलेला बंधू किंवा सहज अकस्मात पिता कुठं गेला असेल तर तो येऊन भेटेल. कुठलेही कितीही कर्ज असो ते कर्ज दूर लवकरच फिटेल. घरात लक्ष्मी कायमस्वरूपी नांदेल. सारे शत्रू नष्ट होतील. ज्याच्या घरी या ग्रंथांची पारायणे हे अध्याय श्रवण केले जातात त्या घरी शिवभक्त असा पुत्र राहतो. ज्या घरात फक्त हा ग्रंथ असेल त्या घरात भूत पिशाच अजिबात पावले टाकत नाही. या ग्रंथाचे सलगतेने 3 महिने दररोज एक अध्याय जर पारायण केले तर सर्व संकटांचा संपूर्णपणे नाश होतो. सर्व कर्ज दूर होतो. सोमवार महाशिवरात्री किंवा प्रदोषाच्या काळी प्रत्येक ग्रंथाची निस्ती पूजा केली या ऐकला सुचिर्भित होऊन स्वस्तपणे झोप लागेल. शंकर स्वप्नात स्वतः येऊन त्याला स्वतः दर्शन देतील. जे जे संकट असेल त्यांचा नाश करतील. असे हे 14 अध्याय होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे अध्याय आवडले असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. हर हर महादेव कमेंट्समध्ये करायला विसरू नका. जय श्री महाकाल.